मध्ये आपण पाहतो मैदानाचा ताबा त्यांनी घेतलाय. म्हणजे हा एक मित्रासाठी केलेला एक मदत आणि सहकार्य आपण पाहतो. यांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली श्री राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आमदार चषक 2025 पाहतोय. आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा विचार केला तर पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये हायेस्ट या भारतामध्ये कुठल्या आमदाराच्या अंडरमध्ये मॅचेस होत असतील, त्यांच्या नावासाठी मॅचेस होत असतील तर ते फक्त आणि फक्त आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाखाली आपण स्पर्धा पाहतोय. कित्येक स्पर्धा आमदार चषक नावाने होतात. हे त्यांनी कमवलंय आणि हेच जनतेची सेवा करताना कोणत्याही नेतृत्वाला कमवायचं असतं तर ते प्रशांतदा ठाकूर यांनी कमवलंय. आपण मॅचकडे बोलतोय. मैदानाकडे सामना सुरू होत आहे. नेवाली 40+ वर्सेस खेडूपाडा 40+. पहिला चेंडू अजित समोर उमेशने लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र वैभव तिथे सज्ज आणि पहिला झेल पकडलाय आणि पहिला विकेट उमेश भोईर. बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज दादा भोईर याचं आगमन होतंय. आता मात्र पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त झाल्यानंतर अशा पद्धतीने जेव्हा पहिली विकेट मिळते ना तर कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतो आणि तोच कॉन्फिडन्स बिल्ड होताना आपण पाहतोय नेवाली 40+चा उमेशची जागा सांभाळण्यासाठी दादा भोईर येतोय. दादा भोईर एक मोठं नाव क्रिकेटमधलं. रायगड प्रीमियर लीग मानघरला जी स्पर्धा झाली होती तिथं बेस्ट बॉलर किताब जर कोणी जिंकला असेल तर तोच दादा भोईर. ऑलराऊंडरच्या भूमिकेत कित्येक वर्ष खेडूपाडा संघासाठी आपलं कार्य करत असताना आपण पाहतोय. मात्र अजित इथे थोडंसं उजवा ठरतोय. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला दादा भोईर. चांगला चेंडू आउटसाइड एज लागलाय. बॉल ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड थोडी फास्ट आहे. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मागे पळतोय. मात्र काय घडलंय, हा आला पहिला चौकार. आउटसाइड एज जरी लागलं, टॅप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग साधता आला नाही, पण चौकार आल्यानंतर हा पॉझिटिव्ह स्टार्ट नक्की असेल खेडूपाडा संघासाठी आणि पॉझिटिव्ह स्टार्ट असेल दादा भोईरसाठी. त्याचबरोबर आपण पाहिलं पहिल्या बॉलला विकेट आला. अजितने थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू टॅप केलाय, कनेक्ट नाही प्रॉपर झाला, मध्ये चौकार मिळाला. हे दादा भोईरला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी पुरेसं असेल. तिसरा चेंडू अजित कातारा समोर फलंदाज आपण पाहतोय दादा भोईर. चांगलं क्षेत्ररक्षणचं सजावट आपण इथे पाहतोय नेवाली संघाकडून. शॉर्ट ऑफ चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दादा भोईरने टायमिंग साधलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार दादाच्या बॅटमधून. धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 8. लॉस ऑफ 1 विकेट. 40+ची ताकद दाखवत असताना कार्याध्यक्ष दीपक दादा शेळके आपल्या समोरून जात असताना आशुष शेठ शेळके, त्याचबरोबर विलास जी शेळके, ही जबरदस्त दमदार नेतृत्व आपण पाहतोय आदाईकडून. आणि आदाईच्या माध्यमातून मोठे मोठ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. नेहमी क्रिकेटला वाव देणारी ही मंडळी तुम्ही आलात, तुमचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद. पुन्हा मैदानाकडे बोलूयात. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये पहिला विकेट प्राप्त केला. त्याच्यानंतर दादा भोईरचं बॅक टू बॅक 2 चौकार. ज्या दादा भोईरची बॅट लागली होती ती मात्र आता कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. चौथा चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू चांगलं, मात्र उचली घेतली नाही, समजू शकला नाही. महेंद्र पाटील याचा जोरदार अपील. अंपायरने फेटाळला अपील आणि निर्धाव चेंडू जाणतं. जे अजितला ज्या चेंडूची गरज होती तो चेंडू मात्र प्लेस झाला. आपण शॉर्ट ऑफ चेंडू होता, मात्र उचली घेतल्या नसल्यामुळे दादाला तो टायमिंग साधता आला नाही. धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 8. दादा भोईरला फुलटा चेंडू सोडणार नाही. दादा आला हा दमदार खणखणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 14. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूंमध्ये 14 धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला खेडूपाडा संघ. आनंदाचं वातावरण नक्की असेल. आपण खेडूपाडाचाच रिव्ह्यू असतो त्याच्यामध्ये चांगला चेंडू आणि चांगला मात्र थोडंसं लाईन आणि लेन्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने उमेशला चेंडू फेकला होता, पहिल्या बॉलला कौतुक केलं गेलं होतं अजितचं. त्याच्यानंतर अजितने मात्र चुकीची गोलंदाजी केली. लाईन आणि लेन्थ शोधण्याचा प्रयत्न अजित करतोय, ती सापडत नाहीये. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केल्या. तिथे 2 बॅक टू बॅक चौकार आणि षटकार. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. शेवटचा चेंडू अजित कातारा समोर फलंदाज दादा भोईर.
दादा भोईर कनेक्ट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग, व्हेरिएशन लक्षात आलं नाही, बॉल थोडा हलवार फेकला आणि दादा भोईर मिस करतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 14. ओव्हरचा मानकरी ठरतं नितीन काथारा. ज्या नितीन काथाराने रायगड प्रीमियर लीग बिग बॅश मध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. आतापर्यंत जी जबाबदारी नितीनवर दिली गेली आहे, या वर्षी खूप फॉर्ममध्ये असणारा हा गोलंदाज, मात्र त्याच्या समोर ब्राईन लाराच्या हाईटचा आपण पाहतोय रणधीर भोईर, एक नामवंत फलंदाज खिडूपाडा 40+ कडून, एक शांत आणि संयमी खेळाडू त्याला ओळखला जातो, तोच रणधीर भोईर ऑन स्ट्राईक. मात्र समोर गोलंदाज एक अनुभवी आणि कर्णधार आपण नेवाली 40+ पाहतोय नितीन काथारा, ज्याला प्रेमाने काका असं म्हटलं जातं, तोच काका ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर रणधीर भोईर. आतापर्यंत 14 धावसंख्या आपण, हा भाई याच दरम्यान एक बक्षीस आलंय. नितीन काथारा यांनी जर लगातार 3 विकेट घेतले तर मात्र 1000चं पारितोषिक आपण रुपेश शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून असेल. आणि त्याचबरोबर रणधीर यांनी लगातार 3 सिक्स मारले तर त्याच्यासाठीही 1000चं पारितोषिक असेल. अध्यक्ष, या विभागीय अध्यक्ष रुपेश शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्हचा बाटच षटकार पाहिलं, लगातार बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार आला का? यस, रणधीर भोईर ऑन फायर. लगातार आला हा दुसरा षटकार आणि या षटकाराने आता मात्र खिडूपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 26 आणि 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 सिक्स. आता सिक्स जर आला तर 1000चं पारितोषिक रुपेश भाई उलवेकर अध्यक्ष अजय वल्लभ विभाग यांच्या माध्यमातून असेल. रणधीर भोईर ज्याने लोणावळा लीगमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती, तोच फॉर्म परत हाणताना आपल्याला घेऊन आपल्या समोर मांडतोय रणधीर भोईर. आणि त्याचबरोबर दादा भोईर ज्याने आतापर्यंत 14 धावसंख्येवरती खेळतोय. पार्टनरशिप बिल्ड होते, ज्या पार्टनरशिपची गरज आहे ती पार्टनरशिप होत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय दादा भोईर आणि रणधीर भोईर. दादा कमबॅक करतोय, त्याचबरोबर रणधीर कमबॅक करतोय आणि जे गरजेची रन संख्या आहे ती उभारण्यामध्ये यशस्वी होते. दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 सिक्स. नितीन काथारा काय करणार? तीच मात्र चांगलं कमबॅक चेंडू, काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त फिल्डिंग. जवळजवळ 1 धाव वाचवली आणि 1 धाव किती महत्वाची असेल हे चेसिंग करताना असताना आपल्याला नक्की कळेल. मात्र नितीन काथारचं कौतुक केलं पाहिजे. अचूक टप्पा, खोलवर चेंडू फेकला, समजू दिला नाही. टॅपिंग क्रिकेट माध्यमातून 1 धाव मिळाली आणि 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 27 ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त गोलंदाजी होते, कमबॅक केलं दादा भोईर ऑन स्ट्राईक. रणधीरने आपली जादूगिरी दाखवली. ब्राईन लारा का म्हटलं जातं त्याला, तर ब्राईन लारा सारखं शॉट्स त्यांनी सिलेक्ट केले आणि बॅक टू बॅक 2 सिक्स आपल्याला लगातार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर नितीन काथाराचं कमबॅक पाहायला मिळालं आणि आता नितीन काथारांनी जर 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले तर रुपेश भाई उलवेकर यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक देण्यात येईल. नितीन शॉर्ट ऑफ चेंडू, बॉल समजू शकला नाही दादा, कनेक्ट करता आला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 27. आता उर्वरित 2 चेंडू नितीन काथाराला फेकायचे आहेत आणि या 2 चेंडूमध्ये 2 विकेट जरी काढले तरी पण रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक असेल. नितीन काथारा आणि बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय दादा भोईरला. दादा भोईर कनेक्ट करतोय, टॅप केलं, 1 धाव तर मिळाली. काव कॉर्नरमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, 1च धावामध्ये समाधान मानतोय आणि 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. शेवटचा चेंडू, समोर फलंदाज रणधीर भोईर ज्याने सुरुवात या ओव्हरची जबरदस्त केली. दमदार सुरुवात पाहायला मिळाली, जिथे बॅक टू बॅक 2 सिक्स पाहायला मिळाले. काका याचा बॉल समजू शकला नाही, इनसाइड एज लागलं. मात्र क्षेत्ररक्षण तिथे संतोष काथारा यांचं जबरदस्त. 1ही धाव मिळाली नाही. धावसंख्या स्थिर 28 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
महत्त्वाचं, दोघांनीही तेवढंच कॉन्ट्रीब्यूट केलंय. अजितने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर नितीन काथारांनी पहिला बॉल 2 बॉलला लगातार 2 सिक्स दिले. त्याच्यानंतर मात्र नितीन काथाराचं कमबॅक पाहायला मिळालं. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि त्यांनीही 14 धावा खर्च केल्या. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन सेम आहे. जसं आपण देणगी देताना कॉन्ट्रीब्युशन करतो तसेच इथे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करत असताना दोन्ही नेवाली 40+ गोलंदाज. तिसऱ्या गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार नितीन काथारांनी जबाबदारी दिली आहे राजेश शेठ काथारा यांच्या खांद्यावर आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी पडणार राजेश काथारा येणारा काळवेळ सांगेल. मात्र दादा भोईर आता मात्र कॉन्फिडन्समध्ये आहे. ज्या दादा भोईरला लय शोधायची होती ती लय मात्र शोधली आहे. आता फायटर इनिंग करण्याची गरज आहे. स्लॉग ओव्हरच्या 2 ओव्हर्स आहेत. या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर जास्तीत जास्त रन आपल्याला सेट करता येईल, टार्गेट सेट करता येईल आणि चेसिंग करताना इन्व्हेस्टमेंट प्रॉपर होईल. राजेश काथारा ऑन ए बॉलिंग ट्रॅक. जेवणाची सोय केलेली आहे. जो कोण जेवायचं असेल जेवण करून घ्या. एक तुम्हाला आग्राचं आमंत्रण असेल राजेशजी काथारा यांच्या माध्यमातून. राजेश काथारा ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज दादा भोईर ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्यानंतर षटकार खेचून आपलं वैयक्तिक खात्यावर 14 धावा काढल्या होत्या. कनेक्ट केलाय, 1 धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? रणधीरने कॉल केलाय. दादा भोईर मात्र नकार देतोय. एकाच धावामध्ये समाधान मानतोय आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 29. पहिला चेंडू खोलवर चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल कारण दादाच्या पायावर बॉल टाकून दादाला थांबवायचं कसं हे राजेश काथारांनी ओळखलंय. हे तोच राजेश काथार आहे ज्याने पावसाळी क्रिकेटमध्ये भूमिपुत्र संघाच्या विरोधात खेळत असताना 15 षटकार मारले होते. तोच राजेश काथारा आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. ज्या राजेश काथारांनी पूर्ण विभागाला पावसाळी क्रिकेटसाठी हा मैदान उपलब्ध करून दिला तोच राजेश काथारा आपण पाहतोय. आपण राजेश काथारा याचा दुसरा चेंडू, कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर आहे. ब्राईन लारा शॉट, रणधीर भोईर याचा तिसरा षटकार. संघाची धावसंख्या 35. आपण जर दोन्ही फलंदाजाची बॉडी लँग्वेज पाहिली तर एक उंच खुरा फलंदाज आणि एक शॉर्ट लेंथ. मतलब फलंदाजीची ताकद काय असते, माझी उंची माझी फलंदाजी आहे आणि ती दाखवत असताना रणधीर भोईर जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. तिसरा चेंडू पुन्हा जबरदस्त शॉट, कनेक्शन प्रॉपर, बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 41. अनस्टॉपेबल असं म्हणता येईल. अनस्टॉपेबल इनिंग, जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. चौथा चेंडू पुन्हा तेच, पुन्हा कनेक्शन प्रॉपर झालंय. बॉल ट्रॅव्हल करतो काय, मिस टायमिंग. आणि कोण होता तर आमचा जिवलग मित्र नितीन होता आणि नितीन काथारा याचं 119वी कॅच ड्रॉप. आताच माहिती मिळाली आहे 123वी कॅच आहे. सॉरी फॉर रॉंग इन्फॉर्मेशन. 123 विझेल. मात्र हे मस्ती आहे, त्याच्यावरचं प्रेम, कारण विभागामध्ये सर्व लोक त्याच्यावर प्रेम करतात. ते प्रेम दाखवत असताना आता मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ चेंडू, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. अजित काथारा तिथे सज्ज आहे. 1 बाउन्स, पहिलाच टप्पा उचलला. एकच धावामध्ये समाधान मांडतोय. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 44. आता मात्र थोडंसं स्ट्रगलिंग क्रिकेट पाहतोय, थोडंसं लेझी आपण लेझी क्रिकेट पाहतोय. नेवाली संघाकडून ज्या पद्धतीने झेल घेतला असता तर रणधीर भोईर परतला असता आणि कुठेतरी खिडूपाडा संघाला अडचणीत आणता आलं असतं. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र मोठा फटका कनेक्ट करण्याचा, लेग टूवर लेग साईड मारण्याचा प्रयत्न, थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, अंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहतोय 46. शेवटचा चेंडू असेल. राजेशजी काथारा आतापर्यंत चेंडू चांगले फेकले होते कारण बॅक टू बॅक 2 सिक्स आल्यानंतर कमबॅक करण्याचा नक्की प्रयत्न होता, पण तो कमबॅक करताना रणधीरचा विकेट मिळणं गरजेचं होतं. शेवटचा चेंडू रणधीर फेस करणार. मोठा फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधले का? आणि आता मात्र थोडीशी अडचण, टेक्निकल प्रॉब्लेम. सूर्यप्रकाश डोळ्यावर आल्यामुळे झेल घेऊ शकला नाही. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 48. लॉस ऑफ 1 विकेट. चे सर्वे सर्वा
ज्याने पेपर वेंडरपासून सुरुवात केली स्वतःच्या आयुष्याला आणि आज 50 गाड्यांचा मालक होऊन हिमांशू एंटरप्राइजेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्या आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये मोठं योगदान आज ओपनच्या कोणतीही स्पर्धा असेल तिथे हिमांशू एंटरप्राइजेस टीम खेळत असताना आपण पाहू शकतो. त्याचबरोबर पनवेल प्रीमियर लीगमध्ये जी रेग्युलर क्रिकेटची लीग चालू आहे तिथेही हिमांशू एंटरप्राइजेस टीम सुपर 16मध्ये जाताना आपण पाहिलं आहे. आणि आदई वर्सेस कोलवाडी असं पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपल्या विभागातील 2 संघ आमने सामने असतील आणि त्यातनं एक संघ नक्की क्वालिफाय करेल, तो म्हणजे या आदई वॉल विभागातील. आपण ॲनालिसिस पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर अजितने दिलं आणि त्याच्यानंतर नितीन काथाराने 14 धावा खर्च केल्या. राजेश काथारा याने बॅक टू बॅक 2 सिक्स देऊन 20 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 48, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र पॉझिटिव्ह काय असेल तर स्लॉग ओव्हरमध्ये ही जमेची बाजू नक्की असेल की स्लॉग ओव्हरमध्ये दोन्ही महत्त्वाचे खेळाडू क्रीजवर आहेत. रणधीर भोईर खेळतो वैयक्तिक 30 धावसंख्येवरती आणि दादा भोईर वैयक्तिक खेळतोय 16 या धावसंख्येवरती. रणधीरने फेस केले 9 चेंडू 30 धावा काढतोय आणि दादा भोईरने फेस केले 8 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या, म्हणजे 200च्या स्ट्राईकनी दादा खेळतोय आणि जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनी आपण रणधीरला खेळताना पाहतोय. शेवटची ओव्हर प्रदीप पाटील ऑन ए बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज दादा भोईर. या ओव्हरमध्ये टार्गेट सेटिंग नक्की असेल, मोठमोठे फटके पाहायला मिळतील. मोठा फटका येईल का? यस, दादा भोईरने कनेक्ट केलाय. जबरदस्त आणि दमदार षटकार. या षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 54, लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त फलंदाजी, 54 धावसंख्या, लॉस ऑफ 1 विकेट. आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून शैलेशजी संदेशजी शेळके याच्या माध्यमातून क्वालिटी व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कित्येक टुर्नामेंट्स कव्हर करण्यासाठी संदेश शेळके हे ओळखले जातात. रायगड ठाणे रेग्युलर जी चॅम्पियन्स लीग येणार आहे तिथेही एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पण आता पाहू शकता हा षटकार एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त कनेक्शन, बॅक टू बॅक. दुसरा षटकार दादा भोईर ऑन ए फायर. दादा भोईर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 60, 60, लॉस ऑफ 1 विकेट. मात्र प्रत्येक गोलंदाजांनी मार खाल्ला येते. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, नंतर 20 आणि आतापर्यंत प्रदीप खर्च करतोय 12 धावसंख्या. एकही गोलंदाज आपल्या फॉर्म दाखवत नाहीये. कमलाकर दादा थोडंसं टेन्शनमध्ये असतील. एक सिनियर प्लेअर काय विकेट किपिंग केली होती आदय वलभ विभागामध्ये. जबरदस्त यष्टीरक्षण, एज ऑफ 52, काय जबरदस्त यष्टीरक्षण. मी पनवेल प्रीमियर लीग रेग्युलर क्रिकेट पाहतोय, एकही यंगस्टर क्लोज विकेट किपिंग करताना आपण पाहत नाही तिथे. आणि 40+ विश्वास पाटील खारघरचा, तो 40+ असून क्लोज विकेट किपिंग करत होता रेग्युलर क्रिकेटच्या समोर. ही क्वालिटी आहे 40+ मध्ये, कारण यांनी खरं श्रम केलंय ते मैदानामध्येच नाही. आता मात्र थोडासा लो फुलटा चेंडू टॅप केला, 1 धाव स्ट्राईक रोटेट झाली, 1च धाव मिळेल. धावसंख्या 61. विश्वास पाटील खारघर ह्याला क्लोज विकेट किपिंग करताना मला आदर्श वाटलं, कारण जे आम्हाला सिनियर लोकांनी शिकवलं ते आत्तापर्यंत मैदानामध्ये एक्झिक्यूट करत असताना हे प्रत्येक 40+. मात्र रेग्युलर क्रिकेटर्स, एकही सिनियर खेळाडूचा कधी कोण ऐकत नसेल. कोणताही रेग्युलर क्रिकेटर कोणत्या सिनियर खेळाडू जाऊन विचारत असेल, दादा मला अमुक गोष्टीचा प्रॉब्लेम येतोय, मी कसं करू, एक सजेशन म्हणून तुम्ही मला सांगा. असं एकही रेग्युलर क्रिकेट नाही. पण आज कोणताही 40+ प्लेअरला बघा, जर त्याचा आउट ऑफ फॉर्म असेल किंवा तो खेळत नसेल तर सिनियर खेळाडूला जाऊन विचार की काय केलं पाहिजे. ही ताकद का आहे? कारण त्यांची स्टडी आणि क्रिकेटवरचं प्रेम हे रिअल स्टार्स आहेत, रील स्टार्स नाही. तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून आत्ताचे खेळाडू लोकांपर्यंत पोहोचले. मात्र 40+ क्रिकेटर्स हे खरं खेळ मैदानात दाखवून कॉमेंट्रेटरच्या माध्यमातून महागुरूंसारखा कॉमेंट्रेटर असेल, संदीप पाटील सारखा कॉमेंट्री असेल, यांच्या माध्यमातून
लोकांपर्यंत पोहोचले आणि मग प्रेक्षकांनी ओळखायला सुरुवात केलं की ही खेळाडू कोण आहेत. आता सोपं झालंय का आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जबरदस्त कॅच, प्रदीप पाटीलला हा मिळाला विकेट आणि आता मात्र रणधीर भोईर बॅक टू पॅव्हिलियन वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर जसा रणधीर परतला, कर्णधार स्वतः मैदानामध्ये, कैलास पाटील येतोय. टुर्नामेंट्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय, टुर्नामेंट्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त यंगस्टर्स फिटनेस फ्रीक आपण पाहतोय. वैभव भोपी सरांना मी आमंत्रित करेन नेक्स्ट इनिंगसाठी.
हनुमान दादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक हेड अँड टेल. लवणी हेड साठी हेड लव नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे 2 मिनिटात सांगतोय. हा एकंदरीत ही स्पर्धा पाहतो. आई गावदेवी प्रसन्न गौरीस्पन नेवाले यांच्या वतीने आज 40+ साठी आरक्षित दिवस ठेवलेला आहे. 40+ या क्रिकेटरना खेळण्याची संधी मिळत आहे. प्रवेश फी फक्त ₹1 आणि प्रथम पारितोषिक 10,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 5,000 रुपये. निश्चित स्वरूपात ही जी संकल्पना आहे गौरीस्पन नेवालेची, काय सांगाल याबद्दल? आपल्या विभागामध्ये प्रथमच अशी स्पर्धा होते. हे फक्त राजाच करू शकतो आणि एक खिडूकपार लावतोय. अशा ही दुसरी मॅच असेल आणि आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. सुनील नाणेफेक गमावलेली आहे. तुम्ही नाणेफेक जिंकले असते कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही बॉलिंगच केली. आता यदा कदाचित तुम्हाला जर फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 4 षटकांचा असेल, किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60 रन तरी बनवायचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटलं आपल्याला? 1 नंबर आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे स्मिथ शौर्य 11 पडगे क्रिकेट संघ अर्थात संतोष शेठ भोईर, अशोक शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ नाणेफेक जिंकली. वेट अँड वॉच सन्मानित चंद्रकांत शेठ काथारा यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पडगे क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षकांना पसंत केलेलं आहे. वलूया वैभव भोपी यांच्याकडे आपण वलूया. धन्यवाद महागुरु. पुन्हा एकदा दुपारच्या भोजनानंतर सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मॅचकडे आपण वळणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये 61 रन केलेत. खिडूकपाडा 40+ या संघाने 62 करायचे आहेत. नेवाली 40+ या संघाला सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. स्वतः जी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजाजी काथारा आणि त्याच्यासोबत आपण महेंद्र पाटील या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स जोडीला सध्या मैदानामध्ये आपण बघतो. सँडी किती तयार होता तो त्याने तिथे दाखवला. 15.50 जे रेकॉर्ड रन रेट आहे पर ओव्हरमध्ये. स्लोअर वनचा वापर केला आहे. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलाय. शॉर्ट लेगमध्ये हा बॉल फील्ड केला जाईल. 1 रन इथे पूर्ण होणार आहे. खिडूकपाडा 40+ दमदार फलंदाजी. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण रणधीर भोईर यांची बघितली. जवळपास 30 धावांची त्याने इनिंग साकारली आणि दादा भोईर यांची देखील 29 धावांची इनिंग फार विस्फोटक अंदाजानं त्यांनी फलंदाजी मैदानामध्ये केली आहे. पहिले 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 धावा या फलकावर आहेत. राजेश काथारा यांच्या बॅटमधून आक्रमण झालंय. लॉंग ऑनचा फिल्डर स्टॉप केलाय. चौकारा वाचवलाय. 1 रन तिथे कंप्लीट केले जाईल. आमचा संपूर्ण रेग्युलर गबरू स्पोर्ट्स नेवाळी याचकडून 40+ला संपूर्ण संघाला शुभेच्छा त्यांच्याकडून आलेत चांगल्या खेळासाठी. 3 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल. उमेश भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना महेंद्र यांच्यासाठी लॉफ्ट ड्राईव्ह. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. घरंगळ चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये. मागील बॅक टू बॅक 2 चौकार तिथे अडवले गेलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकानं. आज ओपनर म्हणून उमेश भोईर यांना उत्तम कामगिरी करता आलेलं नाही आहे. वैयक्तिक 0वर ते बाद झाले, परंतु बॅटिंगमधून जरी करामत करता आली नसली तरी गोलंदाजीतून आता त्यांनी त्यांचं कारनामा दाखवायला सुरुवात केली आहे. वाईड यॉर्कर ड्राईव्ह केल्या पुन्हा एकदा लॉंग ऑनकडेच. मागे 3 चेंडू लॉंग ऑनमध्ये गेलेत. 1 रन इथे पूर्ण होते. थोडंसं ओव्हर थ्रो होता तो बॅकअप तिथे रेडी होतं. 5 बॉलमध्ये 5 सिंगल आलेत. त्यामुळे रन रेटमध्ये राहायचं असेल, दडपण कमी घ्यायचं असेल, रिक्वायर रन रेटनं चालायचं असेल तर या बॉलवर एक मॅक्झिमम येणं फार महत्त्वाचं आहे. परंतु उमेश भोईर सुंदर गोलंदाजी. पहिल्या 5 बॉलमध्ये प्रभावित कामगिरी त्याने आपल्या गोलंदाजीतून केलेली आहे. शेवटचा बॉल होता. लेग ग्लास पद्धतीने खेळ आहे. फिल्डर पाठीमागे डीपमध्ये. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय बॉलवर. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. अशा रीतीने हे पहिलं षटक उमेश भोईर यांचं 6 सिंगल या पहिल्या 6 बॉलमध्ये आलेत. त्यामुळे धावसंख्या देखील तुम्हाला बघायला मिळेल. नेवाली 40+ची 6 वर.
सन्माननीय संतोष भोईर आहेत, मिन्नाथ भोईर आहेत तिकडे, रोहिदास भोईर यांना देखील आपण बघतो आणि सध्या निलेश भोईर सो आपला बल्ला घेऊन आलेले आहेत. लक्ष मोठे आक्रमण करावं लागेल. महेंद्र पाटील मध्ये ती क्षमता आहे की या मॅचला ते टर्न करू शकतात. इथूनही दादा भोईर आलेत, बॅटच्या टो एंडवर बॉल लागला, पाठीमागे फिल्डर फार दूर आहेत, पाठलाग सुरू झाले, पहिली रन वेगवान आणि दुसरीसाठी प्रयत्न केलाय, 2 कंप्लीट झालेत. सिंगल डबलला सध्या प्राधान्य दिलं जात आहे. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या अजूनही फक्त 8 वर आहे. 17 चेंडूमध्ये अजूनही 54 रन करायचे आहेत विजयासाठी. हे स्कोरिंग अगदी कंपॅरिझन जे पहिल्या ओव्हरचं दाखवलं, पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा केल्या होत्या खेडूपाड्यानं, परंतु 1 विकेट गमावला तर नेवालेनं आतापर्यंत फक्त 8 केलेत. त्यामुळे आक्रमक शैली या मॅचमध्ये हे अवलंबावे लागेल. स्लोअर वन केलं, वेट वॉच अँड दॅन प्ले. दादा भोईर यांचा हा स्लोअर वन फार महत्वाचा असतो. 1 रन इथे मिळेल. राजाजी काथारा यांना आता आक्रमक व्हावं लागेल. त्याच्या बॅटमधून आक्रमक फटके येणं, षटकार चौकारांची आतिषबाजी होणं हे फार महत्वाचं. ज्या मैदानावरती सराव करतात तिकडे आता त्यांना फलंदाजी करायचं आहे आणि आपला स्वाभाविक खेळ जे नेहमी आक्रमक खेळ करतात तो दाखवावा लागेल, कारण गरज आहे अजूनही 16 बॉलमध्ये 53 धाब्यांची. वेगवान बॉल होता, तेवढं चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय, ड्राईव्ह केलाय बॉलला. ऑन ड्राईव्हचा फटका 1च रन इथे मिळेल. सध्या सिंगल डबलला पार्टनरशिप बिल्ड केली जाते, धावसंख्या पुढे पुढे जाते. दादा भोईर आणि अगदी त्या ठिकाणी राजेजी काथारे यांच्यामध्ये थोडी चर्चा सुरू आहे. अगदी हे एम हाच होता की क्लीन बॉल करायचं राजेजी काथारा यांना, परंतु ते देखील त्यासाठी तयार होते. त्यांच्या माइंडमध्ये काय आहे हे लवकरच रीड केलं होतं आणि चर्चा कदाचित नौसक एनकडे आल्यानंतर त्यांच्यामध्ये रंगली होती. मागे 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत 4 रन फक्त आलेले आहेत. महेंद्र पाटील डुआ डाय, थोडंसं आतमध्ये वेगवान बॉल, ऑफ कटर, वेगासोबत टर्न देखील, आणखीन एक सिंगल. शांत क्रिकेट मैदानामध्ये सूर्य. फक्त 4 ओव्हर आहेत. तुम्हाला 24 चेंडूमध्ये 62चा आकडा गाठायचा आहे आणि आतापर्यंत फक्त सिंगल डबल आलेत. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट जवळपास 21च्या आसपास येऊन थांबले, कारण 14 चेंडूमध्ये 51ची गरज. चर्चा सूर्य पाठीमागे, गोलंदाज सूर्य, बॅट वेगाने फिरली परंतु रन मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे बघायला मिळते. शांत आणि स्तब्ध क्रिकेट. फक्त सिंगल डबल आतापर्यंत बघायला मिळालं होतं, त्यामध्ये डॉट बॉलची अगदी कमतरता भरून काढली आहे दादा भोईर यांनी. चर्चा सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी आकाशजी कातार आहेत, आमचे सन्माननीय मोतीरामजी कातार साहेब आहेत. ते सांगतायत की सध्या टेस्ट क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे, त्यामुळं आता 20 दाखवावे लागेल या मॅचमध्ये. वेगवान बॉल, फायनली तो शॉट आलाय ज्याची गरज होती. शॉट लाईक दॅट, चौकार. सध्या फलंदाजी करतायत मैदानामध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट सध्या 12 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे हा सामना विजयासाठी. तेव्हाली 40+ या टीमला 12 बॉल 47. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर एक मोठी मॅच देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. आतुरता होती प्रेक्षकांना या सामन्याची आणि तो बघायला मिळेल. यस मागरू वैभव, इथे संजय काथार यांच्या वतीने राजेश काथार आणि महेंद्र पाटील या दोन्ही फलंदाजांनी जर हॅट्रिक प्राप्त केली षटकारांची, संजय काथार नेवाल यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. बारा चेंडू 47 धावा. दोन्ही ओपनर्स मैदानामध्ये अजून आहेत. इथून आक्रमक खेळ हा त्यांना करावा लागेल, ते गरजेचं देखील आहे, कारण संघ आता अडचणी वाढल्या आहेत. रिकॉर्ड रन रेट वाढले, धावांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी वाढले, धावांचा लोड वाढलाय, कारण 12 बॉलमध्ये 47 धावा करायच्या विजयासाठी. हे मॅचमधील हे षटक फार टर्निंग पॉईंट राहणार आहे.
मिनिमम मी सांगेन की या ओव्हरमध्ये कमीत कमी 4 षटकार येणं फार गरजेचं आहे. तर या मॅचमध्ये सध्या तुम्हाला राहता येईल किंवा रिक्वायर रन रेटनं मॅचमध्ये इन होता येईल. परंतु हे तिसरं आणि महत्त्वाचं षटक घेऊन आलेत आता कैलास पाटील. 12 बॉल 47. महेंद्र पाटील बॅट फार वेगानं फिरली परंतु कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाचे. 11 बॉल आता 47 धावांची गरज आहे. जसजसे डॉट बॉल येत आहेत जसं सिंगल येत आहेत तसं रिक्वायर रन रेट वाढत जाते. प्रत्येक बॉलमध्ये धावा घेण्याची जी तुमची अगदी गरज आहे ती गरज वाढत चालली आहे, दुय्यम होत चालली आहे. वन्स अगेन परंतु यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच आम्हाला देत आहेत. अतिरिक्त रन इथे बघायला मिळेल. धावसंख्या झाली फलकावर लागले 16 रन. इथे शिवबाईलाचे मालक आदरणीय बलिराम काथारा यांच्या वतीने चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. फटका बॅटच्या रडारमध्ये व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. प्रयत्न भरपूर तिथे झाले आणि निघून चालले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आमचे अनिलजी टेंबे यांचं इथे शुभ आगमन. एक उत्कृष्ट पंच वेलकम. कट करायचं तर बॉलला डीप पॉइंटला खेळायचं होतं परंतु सध्या बॉल चाललाय कव्हर्समध्ये. फिल्डर आहे तिथेही 1 रन इथे संपादित केली जाते. शांत क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजांना कोणतंच टेन्शन नाही आहे. बॅटरने केलेली उत्तम कामगिरी पहिल्या सत्रामध्ये उभारलेला रन आणि त्याच कारणाचा या धावांचा जो डोंगर उभा केला होता तो सध्या त्या डोंगराला भगदाड पाडता आलेला नाही आहे. 9 बॉल 41. सोडून दिला बॉलला. इथे व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल बनली आहे. दुसरीसाठी निघालेत आणि इथे 2 रन पूर्ण झालेत. व्हाईट +2. एकंदरीत 3 रन आलेले आहेत. व्हाईटच्या स्वरूपानं 1 रन आणि त्यासोबत बाईच्या स्वरूपाने या 2 ज्या धावून पूर्ण केले गेलेत. धावसंख्येचं जर टोटल अगदी बघितलं आपण तर पोचलंय सध्या 24 वर. 9 बॉल 38. 9 बॉल 6 षटकार या मॅचमध्ये अगदी फार महत्वाचे आहेत. फक्त षटकारच सामना जिंकून देऊ शकतात. या क्षणाला निवले 40+ संघाला या मॅचमध्ये आम्हाला आक्रमण हाच तुमचा बचावात्मक पवित्रा ठरू शकतो. या क्षणाला 9 बॉल 38. का राजाजी कातार आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर विजयाचे स्वप्न पाहतोय. निवले 40+ पूर्ण करून देतील का हा मोठा प्रश्न. वाईड यॉर्कर ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा बॉलला जमिनी समांतर. 1 रन इथे बघायला मिळेल. कडकपणा 40+ संघाचे सध्या अगदी कामगिरी बघू शकता आपण. उत्तम गोलंदाजी. 8 चेंडू 37 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये. स्टार्ट टू एंड खेळाचा निर्धार या दोन्ही खेळाडूंचा. पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑन मध्ये चाललाय. मिडॉनचं क्षेत्ररक्षक माफ करा लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक मिडॉन मधून खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन इथे मिळेल. महेंद्र पाटील आणखीन एक सिंगल त्यांच्या टोटलमध्ये. टोटल झाले 26 पाहिजे 36. बॉल शिल्लक आहेत 7. या बॉलवर षटकार आला तर 30 राहतील. आणि फायनली तो फटका आलाय. फ्लिक केलाय परंतु फिल्डर डाऊन द बॉल. झेल तिथे टिपलाय आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना नेवाले 40+ ला राजाची कातारा याच्या खेळीचा अंत. तीन षटकर संपले. धावा झालेत 26. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता अजून या सामना विजयासाठी. नवीन बॅटर वैभव काथारा मैदानामध्ये आलेत. मागील मॅचमध्ये त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक मिळालं.
ते एका झेलसाठी. आणि या मॅचमध्ये आता त्यांना आक्रमण करायचं आहे. षटकारांची भाषा बोवायची. 6 मध्ये 6 षटकार टोकले तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. क्रिकेटच्या इतिहासामध्ये हे झाले. पहिला बॉल तोडून डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. रवींद्र भोईर आलेत बॉलिंग ट्रॅकवर. क्रिकेट खेळातून 40+ क्रिकेट करून बरंच काही शिकण्यासारखं युवा खेळाडूंना त्यांची नम्रता, त्यांनी आयुष्यामध्ये केली कामगिरी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. फिल्डर डाऊन द बॉल. पहिल्यांदा कॉलिंग जमलं नाही. पहिल्यांदा रवींद्र भोईर गेले झेलवर. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की फिल्डर धावलेत आणि तिथे कॅच तोपर्यंत ड्रॉप झाली आहे. आता 4 बॉल आणि करायचे आहेत विजयासाठी अजूनही 35 रन. चार चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झालाय. पंच सांगतायत 22च्या स्वरूपाने रन येईल. फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी संजय काथारा नेवाली आणि बलिराम काथारा यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅच नाही तो प्राइस सही. वाईट यॉर्कर केले. इथेही चांगला बॉल आलाय. आता मॅच मध्ये मला वाटतं राहिले फक्त औपचारिकता. गोलंदाजी फार खराब झाली. त्यामध्ये झेल जे सुटले निसटले ते अजून टर्निंग पॉइंट ठरले. फलंदाजांना तुम्ही संधी दिल्या. सुटलेले झेल फार महाग परत गेले आणि त्याच्यानंतर मॅच आता हातातून निसटली आहे. राहिली फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज ती कंप्लीट होत आहेत अंतिम बॉलवर. चला नेक्स्ट दोन्ही टीम आपण तयार आहात. लगेच मैदानामध्ये उतरायचंय. दादांनी पण तिथे तुम्ही सोडले तर आम्ही पण सोडू. तिथे त्यांच्याकडून झेल सुटल्या नो डाऊट. चला मॅच त्यांनी जिंकले हे महत्वाचं होतं. खिडूकपाडा 40+ अभिनंदन. सामना त्यांनी जिंकलाय. हार्ड लक नेवाळी 40+. नेक्स्ट मॅचसाठी नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्स. आताच्या लढतीमध्ये इथे श्री साई स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघ 40+ तुम्ही विजय संपादित केला. मनपूर्वक अभिनंदन. आणि गौरी स्पोर्ट नेवाली